This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नित्य वाचे प्रभु नाम गाऊ, प्रभु नाम गाऊ. नित्य वाचे प्रभु नाम गाऊ, पांडुरंगी सदा लीन राहू. नित्य वाचे प्रभु नाम गाऊ, हा फेर जनन मरणाचा, हा फेर जनन मरणाचा. चुकविताही ना चुकण्याचा, चुकविताही ना चुकण्याचा. सुख दुःखे समानची साहू, सुख दुःखे समानची साहू. पांडुरंगी सदा लीन राहू. कोणी ब्राह्मण कोणी महार, कोणी ब्राह्मण कोणी महार. करू नका असा अविचार, करू नका असा अविचार. एकमेका म्हणू भाऊ भाऊ, एकमेका म्हणू भाऊ भाऊ. पांडुरंगी सदा लीन राहू. सुखदारा घर सन्मान हो, सुखदारा घर सन्मान. नको वृथाच हा अभिमान, नको वृथाच हा अभिमान. प्रभु पायी तनु प्राण वाहू, प्रभु पायी तनु प्राण वाहू. पांडुरंगी सदा लीन राहू. नित्य वाचे प्रभु नाम गाऊ, नित्य वाचे प्रभु नाम गाऊ. प्रभु नाम गाऊ, प्रभु नाम गाऊ. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो पांढरा सदरा घातलेला, धोतर किंवा पायजमा नेसलेला, डोक्यावर टोपी, हातात टाळ मृदुंग झेंडा घेऊन मुखाने विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने निघालेला वारकरी आणि सोबत डोक्यावर तुळस घेतलेली जनाबाई. तर आज आपण आषाढी एकादशी कधी आहे, कशी आणि का साजरी करतात, धार्मिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या महत्त्व, साहित्य, पूजा अर्चा, नैवेद्य, आरती आणि आषाढी एकादशीबद्दल असणारी पौराणिक कथा या सर्वाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व माहिती व्यवस्थित समजेल. आपणा सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक भक्तिभावाने विठ्ठलमय शुभेच्छा. सोहळा रंगला वारीचा सण पंढरीचा, सोहळा रंगला वारीचा सण पंढरीचा. मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठुरायाच्या दर्शनाचा, मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा, विठू माऊलीच्या दर्शनाचा. आता आपण आषाढी एकादशी कधी आहे, वर्षभरात किती एकादशी असतात ते जाणून घेऊया. आषाढी एकादशी यावर्षी 25 जुलै 2026 रोजी आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हणजेच भारतीय संस्कृतीत आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटलं की ओढ लागते विठ्ठलाच्या दर्शनाची आणि डोळ्यासमोर उभी राहते पंढरपूरची वारी. वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा आषाढी एकादशी हा सण आहे आणि उत्सव आहे.
वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी असतात आणि अधिक मास असेल तर 26 एकादशी असतात. 15 दिवसाला एक अशी एकादशी येते. एकादशीपैकी 2 एकादशींचे महत्त्व धार्मिक आणि आध्यात्मिक पारंपरिकदृष्ट्या अधिक आहे. तर त्या एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी. आता आपण आषाढी आणि कार्तिकी एकादशीला धार्मिक आणि पारंपरिकदृष्ट्या महत्त्व अधिक आहे का ते जाणून घेऊया. आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते. चातुर्मास म्हणजे 4 महिने आणि चातुर्मासाचा शेवट कार्तिकी एकादशीला होतो. आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. एकादशी ही तिथी महिन्यातून शुक्ल आणि कृष्ण पक्षात येते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. इसवी सन 1650 मध्ये हैबत बाबांनी आळंदीहून पंढरपूरला पोहोचताच पालखीची प्रथा पाडली. श्रीहरीचा द्वापारयुगातला दुसरा आणि दशावतारातील 9वा अवतार आहे. पण शास्त्रपुराणामध्ये विठ्ठलाला बौद्ध व बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणात वर्णन केल्याप्रमाणे बौद्ध हा विशाल बाहू असलेला, तेजस्वी नेत्राचा, मौन धारण केलेला, कटीवर हात ठेवलेला उभा असा विठ्ठल आहे, असे विठ्ठलाचे वर्णन आहे. आता आपण आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात ते जाणून घेऊया. आषाढात येणाऱ्या एकादशीपासून भगवान विष्णू 4 महिने निद्रावस्थेत जातात. हा निद्राकाळ 4 महिने असतो आणि विष्णू जागृत होतात ते कार्तिकी एकादशीला. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. देव निद्रावस्थेत असल्यामुळे या चातुर्मासाच्या काळात बरेच जण मांसाहार, कांदा लसूण वर्जित भोजन करतात, ज्यामुळे आपल्यातील सात्विक वृत्ती वाढून दांभिक वाईट गोष्टीपासून आपलं संरक्षण व्हावं आणि ज्येष्ठाचे कडक ऊन पाठीवर घेत शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला देखील खरा निवांतपणा मिळतो तो आषाढात. पेरणी होऊन भुईतून डोकेवर काढणाऱ्या पिकाला बघताना शेतकऱ्याचे डोळे खऱ्या अर्थाने निवतात. मग त्याची नजर लागते ती पांडुरंगाकडे. आषाढीच्या एकादशी दिवशी तो विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवायला आतुर होतो. आषाढी वारीचे मुख्य आकर्षण म्हणजे पालखी सोहळा. वारीच्या वाटेवर काही ठिकाणी रिंगण सोहळा, चंद्रभागेत पंढरपूरला पोचल्यावर वारकरी स्नान करतात, नंतर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. आता आपण एकादशी व्रत कसे करावे हे जाणून घेऊया. एकादशी तिथी ही महिन्यातून शुक्ल आणि कृष्ण पक्षात येते. या दोन्ही दिवशी व्रत करावे असे म्हटले जाते. नित्य आणि काम्य या 2 पद्धतीने एकादशी व्रत करण्यात येतं. नित्य म्हणजे नेहमी करावयाचे व्रत असे धर्मशास्त्रात सांगण्यात आले असून, काम्य व्रत हे विशिष्ट इच्छा हेतू मनात धरून करण्यात येते. एकादशीचे व्रत वा उपवास म्हणजे अन्नभक्षण न करणे एवढाच नसून प्रतिज्ञापूर्वक मी अन्नभक्षण करणार नाही आणि परमेश्वराचे नित्य स्मरण करीन असा त्याचा अर्थ आहे. गृहस्थाश्रमी व्यक्ती शुद्ध एकादशीस हे व्रत नित्य करते. हे अनिर्वाय असून आषाढी कार्तिक एकादशीस व्रत करावेसे शास्त्रात म्हटले आहे. एकादशी व्रत हे प्रायश्चित्य व्रत आहे असे मानले जाते. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीस व्रत करणाऱ्यांनी एकभुक्त राहावे, म्हणजे 2 प्रहरी 1 वार भोजन घ्यावे आणि रात्रीचे भोजन करून दशमीच्या रात्रीपासून एकादशी व्रताचे पालन करण्यास प्रारंभ करावा आणि द्वादशीला उपवास सोडावा, म्हणजेच त्याला पारणं करणे असे म्हणतात. आता आपण पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते ते जाणून घेऊया. चौरंग किंवा पाट, रांगोळी, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, सुपारी म्हणून गणपती किंवा गणपतीची मूर्ती, पाण्याचा कलश, पंचामृत, हळदी कुंकू, बुक्का, चंदन, हळद, फुले, तुळस, विड्याची पाने, सुपारी, तांदूळ, वस्त्र, धूप, अगरबत्ती, कापूर, धुपारती, तुळशीमाळ, दिवा, रांगोळी,
फळे. आता आपण पूजा कशी करायची याबद्दल जाणून घेऊया. एकादशीच्या दिवशी प्रथम उठल्यावर मन आणि शरीर स्वच्छ करून श्रद्धापूर्वक उपोषणाचा संकल्प करावा. हातातील पात्रात पाणी घेऊन त्यावर हात ठेवून ओम नमो नारायणाय या अष्टाक्षरी मंत्राचा उच्चार त्रिवार करावा आणि ते पाणी प्राशन करावे. नंतर एक पाट किंवा चौरंग घेऊन त्यावर वस्त्र अंथरून नंतर चौरंगाभोवती फुलांनी किंवा रांगोळीने रांगोळी काढून नंतर एका ताम्हणात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून अभिषेक करायचा. प्रथम पाण्याने, नंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ करून ठेवायची. प्रथम दिवा लावायचा. गणपतीची मूर्तीची किंवा सुपारीची विधिवत पूजा करायची. नंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून विधियुक्त पूजा करायची. नंतर फळं, दूध वगैरेचा नैवेद्य दाखवायचा. शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम पठण करायचे. एकादशीबद्दल असणारी पौराणिक कथा वाचायची. शक्य असेल तर गीतेमधील 15वा अध्याय वाचला तरी चालतो. एकादशीच्या दिवशी दिवसा स्तोत्रे, भजन वगैरे करून रात्री कीर्तन करून जागरण करावे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला हरीचे पूजन करून आपण केलेले व्रत आणि उपवास देवाला अर्पण करावा आणि प्रार्थना करून उपवास व्रताची सांगता करावी. एकादशी व्रताचा हा सर्वमान्य विधी आहे, परंतु ज्यांना वर्षातील सर्व एकादशींचे व्रत करणे जमत नाही त्यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशी केल्यास सर्व एकादशींचे पुण्य मिळते असे आषाढी एकादशीचे महत्त्व आहे. एकादशी व्रत करण्याच्या मुळाशी धार्मिक आणि आध्यात्मिक कल्पना आहे, परंतु त्याचा उद्देश मनाचे नियंत्रण करणे हा आहे. आनंदाने केल्या व्रताच्या योगाने मनुष्याच्या मनातील पाशवी विकार धुतले जाऊन तो ईश्वरी कृपाप्रसादाला पात्र होतो असे पुराणात आणि वेदांनी मानले आहे. आता आपण पंढरपूरच्या वारीबद्दल जाणून घेऊया. विठ्ठल हा वारकरी संप्रदायाचा कैवारी समजला जातो. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती प्रथम पंढरीची वारी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत म्हणजे विठ्ठलाचा जयघोष करीत आषाढी एकादशीला पायी चालत जातात. विठ्ठलाचे भक्त म्हणजे वारकरी. दरवर्षी नित्यनेमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. नित्यनेम म्हणजे वारी. जो नियमित वारी करतो तो वारकरी. जीवनात एकदा तरी पंढरपूरची वारी करावी असे आग्रहाने सांगितले जाते. सर्व वारकरी टाळमृगांच्या साथीने मुखी पांडुरंगाचे नाव घेत म्हणजे जयघोष करीत लेकी सुना, आया बहिणी सर्व भक्त डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तर कधी फुगडी घालत तर कधी रिंगण करत पांडुरंगाच्या भेटीसाठी जातात. विठ्ठल भक्तीच्या ओढीने लोक एक प्रकारे पंढरपूरकडे खेचले जातात. या सर्व लोकांना बळ देणारी एक दैवी शक्ती अजूनही अस्तित्वात आहे. याचा प्रत्यय आजही आषाढी एकादशीला पंढरपुरी आल्यावर येतो. पाऊले चालती पंढरीची वाट, याची डोळा याची देही पाहिले मी. आषाढी वारीसाठी डोळे पांडुरंगाकडे लागलेत. जीवाशिवाची भेट असते. ऊन वारा पाऊस कशाची भान नसते. कशाचाही विचार न करता महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वैष्णवांचा प्राण असा हा सोहळा देहू, आळंदी, सासवड, मुक्ताईनगर, पाळनेर, केंदूर या क्षेत्राहून पालखी सोहळा पायी पंढरपूरला प्रस्थान करतात. ध्यास असतो कमरेवर हात ठेवलेल्या विठुरायाचा. ओठी गजर, हरिनामाचा भक्तीचा झेंडा हाती नाचवत वारकरी पंढरपूरला आषाढी वारीसाठी दाखल होतात आणि पंढरपूरच्या वारीचा आनंद घेतात. आता आपण वारकरी संप्रदायाचा संदेश कोणता आहे ते जाणून घेऊया. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आषाढी एकादशीचे पौराणिक महात्म्य मोठेच आहे, परंतु महाराष्ट्रात या दिवसाला सणाचे वैशिष्ट्य लाभले आहे. ते समतेचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर तुकोबांच्या
वारकरी संप्रदायामुळे आषाढी एकादशीला पंढरपुरात जो भक्तिमेळा जमतो तो बघण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो. महाराष्ट्रात वारकरी पंथाला फार मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वर तुकोबादी संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पारमार्थिक लोकशाहीची स्थापना केली. सर्व भूतांवर दया करा, संसार टाकू नका, फळाची अपेक्षा न करता कर्म करा, अंध अपंगांना मदत करा, परस्परावर प्रेम करा आणि वैयक्तिक चारित्र्य जपा असा संदेश वारकरी संप्रदायाचा आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे समतेचे, ममतेचे आणि मानवतेचे व्यासपीठ आहे आणि याची साक्ष आषाढी एकादशीच्या दिवशी भरणाऱ्या पंढरपुरातील यात्रेच्या दिवशी मिळते. पंढरपूरची वारी वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. वारीचा हा सोहळा भक्तीचा डोळे दिपवून टाकणारा असतो. आषाढी एकादशी निमित्त विविध शुभेच्छा संदेश दिले जातात. स्थानिक विठ्ठल मंदिरे, शाळा यांच्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी आयोजित केली जाते. वारीमध्ये सर्वजण एकमेकांना नमस्कार करतात, म्हणजेच पाया पडतात. जात पात वर्ग धर्म असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण विठ्ठलाची लेकरे म्हणून एकत्र पंढरीची वारी करतात. विठ्ठल नामाचा जयघोष करीत आनंद घेतात. आता आपण चंद्रभागा नदीला चंद्रभागा हे नाव का पडले हे जाणून घेऊया. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचा विस्तार शके 1925च्या सुमारास फार मोठ्या प्रमाणात झाला. द्वैती विठ्ठल भक्तांनी सोन्याच्या पालखीतून विठ्ठलाला कर्नाटकात नेलं, पण अद्वैती वारकरी मंडळींसाठी एकनाथाचे आजोबा भानुदास यांनी देवांना पंढरपुरात परत आणलं अशी कथा सांगितली जाते. मराठी भक्ता इतकेच कानडी भक्त, इतर जाती धर्माचे लोकही विठ्ठल भगवंताला भेटायला वर्षभर येत असतात. भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा नदी ही इंद्रायणी, भामा, नीरा या नद्यांना सामावून घेत घेत पंढरपुराजवळ येते. तेथील रेल्वे पूल ते विष्णुपद या 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये ती 3 ठिकाणी वर्तुळाकार होत गेली आहे. म्हणून भक्तांनी तिला चंद्रभागा असे नाव दिले. ती चंद्रकोरीसारखी दिसते. स्कंद पुराणात चंद्रभागा नावाचं सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन देवळाजवळ होतं असे सांगतात. जे मंदिर विठ्ठल मंदिराच्या आधीपासून आहे असे सांगतात. संत जनाबाई या भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. काहींच्या मते पंढरपूर हे स्थान शिवाचं होतं असे मानतात, तर काही जण वैष्णवपंथीय विष्णूचं होतं असे मानतात, तर जैन धर्मीय यास नेमिनाथ समजतात, तर बौद्धांच्या मते हा अवलोकितेश्वर आहे. या दैवाचा सूर्याचा अंश मानतात. आता आपण तुळस म्हणजेच वृंदा भगवान विष्णूला का प्रिय आहे हे जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार तुळस पूर्वजन्मी वृंदा नावाची एक अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तिचा पती जालंधर हा राक्षस होता, पण वृंदेच्या पतिव्रतेच्या बळावर तो अमर झाला होता. तो देवांना त्रास देत होता. देवांच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंना वृंदेचे पतिव्रत्य भंग करावे लागले. जेव्हा वृंदेला हे समजले तेव्हा तिने विष्णूंना पाषाण म्हणजे दगड होण्याचा शाप दिला, ज्यावरून विष्णूचे शाळीग्राम हे रूप तयार झाले. नंतर वृंदेने स्वतःला अग्नीला समर्पित केले. तिच्या चितेच्या राखेतून जे रोप उगवले त्याला विष्णूंनी तुळस हे नाव दिले आणि वरदान दिले की माझ्या पूजेत जोपर्यंत तुळशीचे पान नसेल तोपर्यंत ती पूजा अपूर्ण मानली जाईल आणि तुळशीशिवाय मी कशाचाही नैवेद्य स्वीकारणार नाही. आणि तुळशीला विष्णुप्रिया असे देखील म्हटले जाते. आता आपण विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर वैज्ञानिकदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या कोणकोणते फायदे देतात हे जाणून घेऊया. विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करणे केवळ आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विठ्ठल नामाच्या गजराचा आपल्या शरीरावर आणि मनावर अतिशय सकारात्मक फायदे होतात. विठ्ठल नामाचा गजर वारकरी संप्रदायात नामस्मरणाला
विशेष महत्त्व आहे. मन एकाग्र होते. विठ्ठल शब्दाचा वारंवार उच्चार केल्याने मनातील नकारात्मक विचारांचे चक्र थांबते. मानसिक शांतता आणि तणावापासून मुक्ती, स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी होते. त्यामुळे मानसिक थकवा, नैराश्य दूर होते. श्वासोच्छवासाची गती नियंत्रित होते. फुफ्फुसाची क्षमता वाढते. भरपूर ऑक्सिजन मिळतो. वीट आणि ठल, नाभी आणि छताच्या भागात विशिष्ट कंपने निर्माण होतात. रक्ताभिसरण सुधारते. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना याचा मोठा फायदा होतो. मन एकाग्र होते. मेंदूच्या पेशी सक्रिय होतात. विठ्ठल नामाच्या गजरासोबत टाळ्या वाजवल्या किंवा वारकरी पद्धतीप्रमाणे थोडे पुढे पाऊल टाकून फेर धरला तर ॲक्युप्रेशर हाताच्या तळव्यावरील बिंदू दाबले जातात आणि शरीरातील सर्व अवयवांचे आरोग्य सुधारते. हलका व्यायामही होतो. थोडक्यात सांगायचे तर विठ्ठल नामाचा गजर हे मन, शरीर, आत्मा यांना निरोगी ठेवणारे उत्तम टॉनिक आहे. आता आपण कोणकोणत्या भागातून पंढरपूरला पालखी आणि दिंडी येतात हे जाणून घेऊया. टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची विना, माऊली निघाले पंढरपुरी, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला असे म्हणत वेगवेगळ्या भागातून पंढरपूरला दिंडी येतात. शेगावहून संत गजानन महाराज, आळंदीहून संत ज्ञानेश्वर, देहूहून संत तुकाराम, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथ, पैठणहून संत एकनाथ, मुक्ताईनगरहून मुक्ताईची, उत्तर भारतातून कबीराची आणि ज्या विठ्ठल भक्तांना पंढरीची वारी करणे जमत नाही ते आपल्या परिसरातील विठ्ठलाचे दर्शन घेतात. प्रति पंढरपूर म्हणून ओळखली जाणारी अनेक विठ्ठल मंदिरं महाराष्ट्रात आहेत. त्यातील पुणे शहरातील विठ्ठलवाडी येथील मुठा नदीच्या तीरावर विठ्ठल मंदिर आणि मुंबईतील चेंबूरचे विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे. आता आपण आषाढी एकादशी व्रताची पौराणिक कथा जाणून घेऊया. मृदुमान्य असुराने शंकर महादेवाची घोर तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न झाल्यावर मृदुमान्य असुराला वर दिला की तुला स्त्रीशिवाय कोणाकडूनही मरण येणार नाही. आपल्यासारख्या बलाढ्य असुराला कुठली स्त्री म्हणजे अबला मारू शकेल असा विचार त्याने केला आणि उन्मत्त होऊन मृदुमान्य असुराने देवावरच हल्ले करण्यास प्रारंभ केला. स्वर्ग पृथ्वीवर त्याने धुमाकूळ घातला. पृथ्वी पालनाची जबाबदारी श्री विष्णूंकडे असल्याने ते मृदुमान्याच्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल याच्या सल्लामसलतीसाठी सर्व देव गेले. पण शंकराने दिलेल्या वरदानामुळे काय करावे हे कोणाला सुचेना. त्यातच मृदुमान्य पाठी लागल्याने ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही एका गुहेत जाऊन बसले. बाहेर मृदुमान्य उभा असल्याने त्यांना बाहेर पडता येईना. त्या दिवशी या तिन्ही देवांना उपवास घडला आणि तिथेच त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. या देवतेने मृदुमान्य असुराला ठार मारले. देवलोक आणि मानवलोक यांची मृदुमान्याच्या जाचातून सुटका झाली. तो दिवस आषाढ एकादशीचा होता म्हणून या दिवशी व्रत करण्याचा नियम पडला. देव आणि मानव हे दोघेही एकादशी व्रत करतात असे शास्त्र सांगते. मानव जन्माला येऊन तुम्हाला कोणतंच व्रत वैकल्य करणे झालं नाही तरी हरकत नाही, पण एकादशी व्रत हे आवर्जून करावे असे म्हटले जाते आणि त्याचे आपल्याला पुण्य आणि लाभ देखील होतो. अशा पद्धतीने आषाढी एकादशीचा सण व्रत भक्तिभावाने करून पांडुरंगाच्या चरणी लीन होऊया. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळे सण आणि उत्सव घेऊन महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. सण आणि उत्सवांचा आनंद लुटा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.